नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्या काकडी पिकाचा आपण सुरुवातीला ज्यावेळी आपण टोकणी करतो किंवा रोपं लागण करतो त्यावेळी आपण सुरुवातीला 1 2 ते 3 ड्रेंचिंग असतील किंवा ज्यावेळी आपली काकडी एक 5 ते ज्यावेळी रोपं लागण केली किंवा उगवून आल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ड्रेंचिंगचं नियोजन असेल किंवा आळवण्यांचं नियोजन की ज्यामुळे सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला पाहिजे. त्याबरोबरच आपणाला आता ह्या स्टेजला प्लॉट आला, आपण पाहू शकता एक 7 ते 8 दिवसामध्ये अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. शेंडा कंटिन्यू चालू आहे, त्याचबरोबर स्टंप पण चांगलं जाड झालेलं आहे. प्रत्येक बगलमधून आपल्याला फूट दिसत आहे. आता पानंसुद्धा किपिंग क्वालिटी पाहू शकता, कोणत्याही प्रकारचं नागाळे असेल, करपा असेल किंवा डाउनी मिल्ड्यूचा स्पॉट आपल्याला पाहायला मिळत नाही. आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर प्रामुख्याने खत नियोजन असेल, फवारण्यांचं नियोजन किंवा बुरशीनाशकांचा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे. आता ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही 13-40-13 त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. एकरी तुम्ही 5-5 किलो 13-40-13 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने शेंडा चालू होणार आहे. कंटिन्यू शेंडा चालू झाल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान होतो त्यावेळी चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग मिळालं पाहिजे. जे निघालेलं फ्लॉवरिंग आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, त्याच्यानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे किंवा फुलकळी दिसायला चालू होणार आहे त्यावेळी तुम्ही ICL कंपनीचं जे 9-24-24 हे खत आहे ते फ्लॉवरिंगसाठी व सेटिंगसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. ते तुम्ही त्याचं एकरी 4 ते 5 किलोपर्यंत ते घ्या. त्याच्यासोबत इसाबियन हे एकरी 500 ml घ्या. याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ असेल, चांगल्या पद्धतीने जी फुलकळी निघत आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे. हे खतांचं ज्या प्लॉटच्या ग्रोथनुसार किंवा जर वाढ होत नसेल किंवा ग्रोथ होत नसेल तर तुम्ही 19-19 हे खताचं सुद्धा ॲप्लिकेशन देऊ शकता. त्याच्यासोबत तुम्ही एखादा ॲमिनो फुलविक तुम्ही आयसाबेन वापरू शकता किंवा ॲम्बिशन वापरू शकता. याचंसुद्धा ड्रिपच्याद्वारे ॲप्लिकेशन देऊ शकता किंवा तुम्ही PI कंपनीचं बायोटासुद्धा तुम्ही वापरू शकता. आता खतांचं नियोजन झालं, आता फवारण्यांचं नियोजन कशा पद्धतीने करायचं त्यावेळी मग डाउनी मिल्ड्यूचा स्पॉट जाणवत असेल किंवा डाउनी मिल्ड्यू जाणवत असेल, चांगल्या पद्धतीने कव्हरेज मिळत असेल त्यावेळी तुम्ही साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये कर्जत हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, त्याचसोबत एखादा PSP मग तुम्ही स्ट्रायकर वापरू शकता किंवा संचार 40 वापरू शकता. हे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम याचं एकत्रितरित्या चांगला गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने जास्त दिवसासाठी किंवा चांगल्या पद्धतीने डाउनी मिल्ड्यूवर तुम्हाला कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता 10व्या दिवशी पहिला बेनिवियाचा स्प्रे झाला, त्याच्यानंतर 21 किंवा 20व्या दिवशी तुमचा रिटर्न बेनिवियाचा स्प्रे झाला. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने नागाळे असेल, थ्रिप्स असेल किंवा जो सुरुवातीला शेंडा आकसतो त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. आता व्हायरससाठी असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा याच्यासाठी कोणत्या फवारणी घ्यायच्या आहेत, या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये मेटाडोर हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम 1 ml, त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड घेऊ शकता की जे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम किंवा तुम्ही ॲमिस्टार टॉपसुद्धा वापरू शकता प्रति लिटर पाण्यासाठी 1 ml. त्याच्यासोबत तुम्हाला मायक्रोन्यूट्रंट आहे ते प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम वापरून चांगल्या पद्धतीने स्प्रे देऊन घ्यायचा आहे. ही पहिली फवारणी झाली. त्याच्यानंतर अमावस्या आली असेल, पौर्णिमा आली असेल त्यामध्ये तुम्ही डेलिकेटचा वापर करू शकता, डेलिकेट रोको किंवा डेलिकेट एक्वेशन प्रो याचा वापर करू शकता किंवा वायोगो नेटिओ याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता भुरीसाठी कोणतं स्प्रे घ्यायचं आहे, प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्ही लुना वापरू शकता किंवा ॲक्रेसिवा वापरू शकता, मेरिवॉन ॲबेसिन याचासुद्धा स्प्रे देऊ शकता. जर जास्त भुरीचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल त्यावेळी प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे, सेटिंगला येणार आहे. त्यावेळी जास्त पद्धतीने किंवा जास्त प्रमाणात जर भुरीचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये आदामा कंपनीचं निमरॉड हे प्रति लिटर पाण्यासाठी 3 ml घेतल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने भुरीवर अतिशय चांगला रिझल्ट पाहायला मिळतो, अतिशय चांगलं कंट्रोल झालेलं हे पाहायला मिळणार आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.